सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचे ग्रामदैवत श्री गिरिजानाथ मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यास महाशिवरात्रीपासून उत्साहात सुरुवात झाली असून तब्बल 22 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर यंदाचा गिरोबा उत्सव गुरगोटवाडीतील सुतारटेम येथे साजरा होत आहे। देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या उत्सवासाठी अरुण शांताराम रेड्डी यांच्या मालकीच्या फणसाच्या झाडाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी एकमताने निवड करण्यात आली आहे। आज रविवार 1 मार्च रोजी या उत्सवाचा मुख्य सोहळा पार पडला। हर हर महादेवच्या जयघोषात आणि विधिवत पूजनानंतर या फणसाचे दाव ओढून उत्सवस्थळी आणण्यात आले। 22 वर्षानंतर आपल्या भागात हा सोहळा होत असल्याने सुतारटेम वासियांमध्ये आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे। नाना धोंड, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, सांगेली सावंतवाडी। महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं सांगली हे गाव आणि या सांगली गावची खरी ओळख आहे ती अर्थातच इथली ग्रामदेवता श्रीदेव गिरिजानाथ। या गिरिजानाथाचा गिरोबा उत्सव आज मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या निमित्तानं वेगवेगळ्या भागातून गिरोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। महाशिवरात्रीला सुरू झालेला हा गिरोबा उत्सव आज होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी 8-5 मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देवाला शेष लावून खऱ्या अर्थानं नवीन गिरोबा याची या ठिकाणी महाशिवरात्रीला जी निवड केलेली होती तो आज होळी पौर्णिमेच्या या पूर्वसंध्येला या देवाला देवपण आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो आहे। आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात। देशभरातून विदेशातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्तगण नवसाला पावणारा देव माझा गिरोबा सर्वांचा पाठीराखा अशी या गिरोबा देवाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे आणि म्हणूनच मोठ्या श्रद्धेनं आत्मीयतेनं या देवाच्या चरणी लीन होण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात। तर हा गिरोबा उत्सव आमच्या वाडीवर बरोबर आज 22 वर्षे झाली। मग यावर्षी आम्हाला 22 वर्षांनी गिरोबा उत्सवाची सेवा करण्याचा मान मिळाला। गुरगुट सुतारटेम मिस्त्री व रेड्डी यांना तिथपासून आपण 15 दिवस त्या सेवेत मग्न असतो। सेवा करण्यासाठी जे लोक भजन, नाटकं, कीर्तन, हरिपाठ, फुगडी अशा निरनिराळ्याचे कार्यक्रम आमच्या नियोजनाबद्ध करतात। त्या कार्यक्रमाची आम्ही पद्धतशीर अशी रूपरेषा आखली होती। कुणाला येणाऱ्या जाणाऱ्याला सेवा करण्यासाठी आम्ही त्यांना वेळ काढून त्यातल्या त्यात प्रत्येकाला आम्ही सेवा दिली, कुणालाही आम्ही परतून लावलं नाही। त्याचप्रमाणे आज हे झाड आहे ते माझा भाऊ अरुण शांताराम रेड्डी यांच्या मालकीचं आहे। मग आमच्या या गुरगुट सुतारटेम वाडीतील महिला देखील सकाळी शेण सारवणं, पूजा करणं, रांगोळी त्या कामात 15 दिवस मग्न असतात। संध्याकाळी आरतीच्या वेळी भरघोस तशी 2-2.5 माणसं असतात। त्याचप्रमाणे आज हा 15 दिवस चाललेला कार्यक्रम आम्ही पद्धतशीर त्या रीतीने पार पडला। त्याचप्रमाणे आज त्याचा गिरोबा मंदिरातनं 8-5 मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्वास घेऊन इथं जिथं गिरोबाचं झाड आहे त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येकाने मानाप्रमाणे आपलं कुऱ्हाडीच्या साहाय्याने खाप घालून पुढील कामाची सुरुवात इतर लोकांना करून दिली। तदनंतर ते निशाण ज्याचं झाड आहे म्हणजे तेच अरुण शांताराम रेड्डी याच्या घराच्या ठिकाणी आहेत। मग आता पब्लिक लोक तिथं जाऊन देवाला पाया वगैरे पडतात किंवा त्यांचं दर्शन घेतात। धन्यवाद। या गावचा मानकरी आहे आणि या ठिकाणी माझ्या बाजूला जे उभे आहेत हे माझ्या बरोबरचे मानकरी आहेत। आज तुम्हाला सांगायचं म्हणजे की हा जो गिरोबाचा उत्सव आहे तो आम्ही दरवर्षी साजरा केला जातो। दरवर्षी म्हणजे त्याची गिरोबाची स्थापना केली जाते आणि असं दरवर्षी स्थापन होणार हे सिंधुदुर्गातील सांगली गावाचे एकमेव देवस्थान आहे। तुम्ही संपूर्ण भारतभर फिरलं तरी तुम्हाला दरवर्षी स्थापन होणार असं कुठलंही मंदिर तुम्हाला मिळणार नाही आणि आतापर्यंत तुम्ही जर जेवढी मंदिरे बघितली असतील तर तिथे मूर्ती आहेत, दगडाच्या मूर्ती आहेत, तर आमच्या गिरिजानाथ मंदिरामध्ये मूर्ती नाही। तर दरवर्षी आपण फणसाच्या झाडापासून हा गिरोबाचा आम्ही स्थापना करतो आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे या सांगली गावाचे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे तुम्हाला आज जवळजवळ 20 वर्ष
जरी तुम्ही अशाच प्रकारची झाडं तुम्हाला तयार झालेली मिळतील, म्हणजे एक दैवी देणगी आहे की दरवर्षाप्रमाणे तुम्ही कुठे जरी बघितलं तरी आज 25 वर्षापुरतील एवढे आमच्याकडे झाडं उपलब्ध आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज हे गिरोबाची जी सुरुवात आहे ती महाशिवरात्रीपासून होते आणि या शिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण मंदिरामध्ये संपूर्ण ग्रामस्थ आणि मानकरी वगैरे सगळे जमा होतात आणि त्यावेळी संपूर्ण याच्यामध्ये ठरवलं जातं की यावर्षी गिरिजनाचं आपण देवासाठी झाड कुठे निवडायचं. तिथे बऱ्याच लोकांची मागणी असते, परंतु आम्ही ज्या वाडीवर बरेच वर्षे गेलेली आहेत त्या ठिकाणी त्याची निवड करतो आणि सगळे त्या ठिकाणी ठरल्यानंतर शिवरात्री दिवशी ज्या ठिकाणी झाड आहे तिथे आपण सगळे मानकरी आणि गावकरी जमतो आणि तिथे मानाचा हात लावून त्या दिवसापासून तो एक गिरिजनाचं स्थान तिथे निर्माण केलं जातं आणि त्याच्यानंतर 15 दिवस सतत नाट्य, भजन, कीर्तन आणि वेगळे वेगळे कार्यक्रम असे तिथे केले जातात. हा जो संपूर्ण खर्च आहे तो वाडीचे लोक सगळा करतात आणि त्याच्यानंतर आज होळीच्या आदल्या दिवशी आपण सगळ्या त्या देवाची शास मंदिरामधून काढून या जिथे नवीन देव काढायचा आहे तिथपर्यंत नेली जाते आणि ती शास या नवीन देवाला लावली जाते आणि नंतर तोडण्याचा कार्यक्रम चालू होतो. हा कार्यक्रम आता इथे मजूर वगैरे किंवा कोण घालून केला जात नाही. ज्यांना ज्या क्षेत्रातली माहिती आहे अशा प्रकारचे लोक तिथे हजर राहतात आणि आता तुम्ही बघितलं असेल तरी ते आता झाड तोडण्यापासूनच काम झालेलं आहे. आता ते त्यांचे 4 बाजू करायचं काम चालू आहे. त्याच्यानंतर वेगळे वेगळे मेस्त्री काम करणार आहेत आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली माणसं ते आपलं योगदान देतात. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर इथे परत पुन्हा इथे जे काही धार्मिक विधी आहेत त्या पूर्ण करून नंतर आम्ही हे वाजत गाजत ते मिरवणूक काढत मंदिरापर्यंत नेतो आणि वैशिष्ट्य म्हणजे इथे एकदा उचलल्यानंतर ते खाली कुठेही वाटेत ठेवायचं नाही. फक्त एक मंदिराच्या बाजूला एक जागा आहे तिथे 5 मिनिटासाठी ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर ते उचलून पुन्हा ते मंदिरामध्ये नेऊन या नवीन देवाची आणि जुन्या देवाची भेट घातली जाते आणि तिथे हा जुना बाहेर काढून नवीन रोवला जातो. अशा प्रकारची ही परंपरा आहे आणि दुसऱ्या दिवशी नारळ वगैरे ठेवणे किंवा तीर्थ प्रसाद वगैरे हा जो प्रकार आहे तो रात्री देव नेमात घातल्यापासून जो चालू होतो तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत कंटिन्यू चालू असतो. तिथे रांगात लागलेले असतात. असे भाविक लाखांनी भाविक येतात. आता तुम्ही बघितलं असेल तर रोषणाई ही जी लाइटिंगची झालेली आहे ती जवळजवळ 2-3 लाखाच्या वरती खर्च केलेला आहे आणि हा खर्च लोकांनी आपल्या स्वतःच्या मनाने केलेला आहे आणि देवासाठी असं नवस बोलून वगैरे जे आपले नवस फेडतात आणि आपला योगदान देतात. अशा प्रकारचा हा एकमेव सांगली गाव आणि या देवाची महती एवढी आहे की गोवा, बेळगाव, कोल्हापूर पासून जिकडचे लोक या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतात आणि जागृत देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी नवस बोलले जातात आणि त्या प्रकारचे नवस लोकांचे पूर्ण झालेले असल्यामुळे लोकांचा एवढा उत्कृष्ट प्रतिसाद आपल्या या ठिकाणी मिळत असतो. आज आता तुम्ही थोड्या वेळाने बघितलं तर लाखोच्या संख्येने लोक रात्रभर या ठिकाणी फिरत असतात आणि काम करीत असतात. अशा प्रकारचा हा नवसाला पावणारा श्री गिरिजानाथ आहे. याला आम्ही सगळ्यांचा नमस्कार करतो आणि हा ही परंपरा यापुढे अशीच चालू राहणार याची आम्ही ग्वाही देतो. सांगली येथील प्रसिद्ध श्रीदेव गिरोबा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागत उत्सुक सौ शिवानी नाईक शिरवणकर, जिल्हा परिषद सदस्य माडखोल. सांगली येथील प्रसिद्ध श्रीदेव गिरोबा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागत उत्सुक कुमार प्रथमेश सावंत, पंचायत समिती सदस्य कलंबेस.
सांगली येथील प्रसिद्ध श्रीदेव गिरोबा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागत उत्सुक श्री अमितराव, सामाजिक कार्यकर्ते माडखोल, तसेच सौ अवनी अमितराव, पंचायत समिती सदस्य माडखोल.